बागामध्ये फिरताना एकदम भारी वाटतं, एकदम थंड पण आहे, पण भीती पण वाटते कारण साप वगैरे असू शकता. तोडून घेतो मी एक. आणि सध्या बिबट्याचा दांगडा असल्यामुळं डुकरांची दहशत कमी आहे, पण ह्या एकदम अजून निब्बर आहे, म्हणजे दबतच नाही आहे. आंबट लागेल भरपूर खायला. आणि ज्या आंबा मोर आहे त्या अशा झालेल्या आहे साधारणतः. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आलेलो आहे शेतामध्ये चक्कर मारायला. तर तेच दाखवतो तुम्हाला शेतामध्ये काय काय आहे, सध्या कसे अपडेट आहे, काय आहे. झाडाचा अपडेट दाखवतो तुम्हाला, बाकी शेत दाखवतो उन्हाळ्याचं. चला. तर काय झालं होतं, मागं पाटाला पाणी आलं होतं. पाटाला पाणी आलं होतं तेव्हा आम्ही मोसंबीला पण पाणी दिलं होतं, मोकळं पाणी दिलं होतं. मी तुम्हाला ते मागे व्लॉगमध्ये दाखवलं होतं. तर आता पाणी दिल्यानंतर साधारणतः असं गवत झालेलं आहे बागामध्ये, पूर्ण बागामध्ये गवत आहे. आणि मेनली काँग्रेसच जास्त त्रास देतं. हे काँग्रेस जे आलेलं आहे याला गाजर गवत म्हणतात, हेच जास्त त्रास देतं, हेच जास्त असतं. बाकीचं गवत इतका काही प्रॉब्लेम नाही क्रिएट करत, पण हे जास्त आहे. तर त्याच्यामुळं बाग खुरपून घ्यावा लागतो, किंवा कटर जरी मारलं तरी चालतं. आमची तर कटर पण आहे, पण काँग्रेस जेव्हा जास्त मोठं होतं ना तेव्हा ते कापल्या नाही जात ते प्रॉपरली. म्हणून मोसंब्या काही अशा आहे जो, आणि ज्या आंबा मोर आहे त्या अशा झालेल्या आहे साधारणतः. या अशा छोट्या आहे एकदम, अजून लिंबापेक्षा पण छोट्या. बागामध्ये एकदम थंड वाटतं बरं का. काही काही मोसंबी अशा पण आहे, पण ह्या एकदम अजून निब्बर आहे, म्हणजे दबतच नाही आहे. तर ह्या आंबट लागेल भरपूर खायला. आणि सध्या बिबट्याचा दांगडा असल्यामुळं डुकरांची दहशत कमी आहे, नाही तर तुम्हाला हा भाग भरपूर उकारलेला दिसला असता. पण आमच्याकडं बिबट्या फिरतोय सध्या, त्याच्यामुळं तुम्हाला कुठंच हे दिसणार नाही, डुकरांनी उकरलेलं दिसणार नाही, किंवा कमी दिसल, क्वचितच दिसल. नाहीतर असं ओल्लं जर असेल खाली, आता हे ओल्लं आहे बघा, हे ओल्लं आहे, इथं पूर्ण डुकरांनी उकरून ठेवलेलं असतं. तर डुक्कर कमी झालेले सध्या. हे बघा आमच्या शेजारच्यांच्या वावरातील भुईमुग. आणि इथे आहे ना, मला चवळी दिसली आहे बघा, ह्या चवळी आहे. आणि हे जे झाड दिसतं हे असं, हे आहे तिळाचं झाड, ज्याला आमच्याकडे हावरी म्हणता. भरपूर लावलेले यांनी. हे बघा भुईमुगामध्ये पूर्ण ओरमा जो होता त्या साईडला पूर्ण तीळ लावलेले, हे ज्याला हावरी म्हणता आमच्याकडे. बागामध्ये फिरताना एकदम भारी वाटतं, एकदम थंड पण आहे, पण भीती पण वाटते कारण साप वगैरे असू शकता. तुम्ही बघू शकता हे समोर बघा किती गवत आहे, त्याच्यामुळे भीती वाटते थोडी, कारण थंड वातावरण आहे. कारण थंड आहे बागामध्ये एकदम. आणि त्या थंडावामध्ये म्हणजे गार याच्यामध्ये साप बसलेले असू शकता. आणि याच्यामध्ये ससे पण भरपूर राहतात बरं का ह्या भागामध्ये. तर रात्रीच्या वेळेस किंवा दुपारी तुम्हाला फिरताना दिसतील ससे. जेव्हा टेम्परेचर वाढेल ना तेव्हा ते भरपूर वेळेस इकडून तिकडं फिरत असतात. तर आता या सरीला थोडं कम्पॅरेटिव्हली कमी गवत आहे, त्याच्यामुळं मी नाही चाललो. आता तिकडं थोडं जास्त गवत होतं म्हणून या साईडनी चाललो. आणि काही कधी कधी काय होतं ना, झाड मरून जातं. तर त्या केसमध्ये आता हे छोटं झाड दिसतंय, तर हे झाड नंतर लावलेलं असतं म्हणून हे छोटं आहे. बाद म्हणतं आमच्याकडे त्याला. बाद झाल्यानंतर दुसरं झाड लावायचं, आणि मग ते छोटं असतं कम्पॅरेटिव्हली. बाकीचे झाडं हे मोठाले, त्या साईडचं मोठं आहे, ते पण मागचं पण मोठं आहे, पण हे छोटं आहे, खोड पण छोटं आहे याचं. आता सेम वेळेस आपण पाणी दिलं होतं, पण काही काही झाडाचं आहे ना, हे बघा मोसंब्या भरपूर मोठमोठ्याला आहे. आता ही जवळपास लिंबाच्या साईजची, लिंबापेक्षा पण मोठी आहे. आणि ही बघा ही छोटी आहे. सो असं असतं, थोड्याफार मागे पुढे पण असतं मोसंब्या एकाच वेळेस पाणी देऊन पण. आता ही पण बघा मागे, ही पुढे, म्हणजे मोठी आहे भरपूर. ही तर त्याच्यापेक्षा पण मोठी आहे. तसं हे मागे पुढं होत असतं. आणि आणखी पण काही काही मोठे. आता ही बघा ही मोसंबी अजूनच मोठी आहे सर्वांपेक्षा जास्त. या सर्व एकाच टप्प्यातल्या आहे तरी पण असं आहे. आता मी बांधावर आलेलो आहे या शेताच्या. हा मागे पहिला टप्पा आहे मोसंबीचा, हा दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये कम्पॅरेटिव्हली कमी, काहीच गवत नाही आहे, बघू शकता तुम्ही. याला पण मोकळं पाणी दिलेलं आहे हे असं, पण तरी पण याच्यामध्ये गवत जास्त उतरलं नाही. हे बघा याच्यामध्ये कमी गवत उतरलेलं आहे, म्हणजे उतरलेलंच नाही जवळपास, किंवा वाढतंय अजून, छोटंच आहे. याच्या पण मोसंब्याचा लाग बघा, हे बघा
भरपूर मोसंबी आहे याला पण. एक मोसंबी बघा, तोडून घेतो मी एक. पण ही इतकी गोड निघणार नाही किंवा याच्यामध्ये ज्यूसी निघणार नाही, अशी कमी रस राहील याच्यामध्ये, या मोसंबीमध्ये. तोडून घेतली आता मी. तर आता हा दुसरा टप्पा झाला, हा तिसरा टप्पा आहे मोसंबीचा. मी मागेही सांगितलं होतं तुम्हाला. आणि इथं कांदे लावलेले. कांदे आता 15-20 दिवसात काढायला येतील. भरपूर मोठे झालेले कांदे पण. यावर्षी इतकी वाढ नाही कांद्याची, पण हे असे आहे कांदे. हे बघा, हा मोठा कांदा आहे, हा पण एक कांदा आहे. भरपूर मोठमोठाले झालेले, काही काही छोटे. आता हा छोटा आहे कम्पॅरेटिव्हली, हा थोडा छोटा कांदा आहे. हे कांदा. आता मी तर शेततळ्यावर जातो. या टिटीचे अंडे असतील कदाचित इथं, किंवा काय असतं माहित नाही. इथं पण कशाने तरी होल केलेलं आहे, माहित नाही काय आता याच्यामध्ये शेततळ्याला. आणि भरपूर शेवळ आलेले शेततळ्यावर. पहिलं इतकं नव्हतं, पण भारी वाटतं शेततळं. सो मागे जो बिबट्या दिसला होता ना आमच्या शेजारच्यांना, तो ह्या ऊसामध्ये दिसला होता. हा जो ऊस दिसतोय याच्यामध्ये होता. आणि सध्या तरी आमच्या भागामध्ये एवढाच ऊस बाकी सर्व ऊस गेलेला आहे. बाकी इथं केळीचं पण शेत आहे आमच्या शेजारच्यांचं. आणि हा एक ऊस आहे, थोडं लपण आहे या साईडला. इथं कोणी जात येत नाही शक्यतो. आता तुम्ही बघू शकता, हे पूर्ण असं झाडं इथं. आणि कण्हेऱ्याचे झाडं पण इतके दाट आहे, खाली काहीच दिसत नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे इथं लपण भरपूर आहे, त्याच्यामुळे असू शकतो इथं. आत्ता सध्या नाही आहे, कारण तो शिंगी गावात दिसलेला आहे. आमच्या शेजारी एक गाव आहे, त्याच्यामध्ये दिसलेला आहे, म्हणून मी हिंमत करून इकडं आलेलो आहे, नाही तर नसता आलो मी. तर मी व्लॉग एडिट करायला बसलो होतो या जांभळाच्या झाडाखाली. तर नोटीस केलं की तो ब्लॉग खूप मोठा होतोय, 14 मिनिटाचा होत होता. आणि मला असं वाटलं की भरपूरसा पार्ट कट न करावा. तर मी काय डिसाईड केलं ना, त्याचे 2 पार्ट बनवतो, पार्ट 1 आणि पार्ट 2. कारण सर्व मला दाखवूशी वाटतंय तुम्हाला त्याच्यामध्ये, म्हणून. तर हा व्लॉग मी इथं एंड करतो, आणि उद्या आहे ना याचा पार्ट 2 येईल. तर नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.